हॅलो फ्रेंड, सखी सहेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे गोकुळाष्टमी स्पेशल केशरी पेढे। कृष्णाच्या नैवेद्यासाठी बनवत आहे। अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतात हे घरगुती केशरी पेढे। खूप छान बनतात। त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी तूप घेतलेलं आहे। हे दूध गरम करून त्यात मी केशर टाकलेली आहे, 15 मिनिटात ठेवलेली आहे। आणि साखर आहे, पिठी साखर बारीक करून घेतली मिक्सरला। हे बदामाचे काप आहे, तुम्ही पिस्त्याचे कापही वापरू शकता। आणि हे दूध आहे। सगळ्यात पहिले आपण तिथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईत घालते थोडं तूप, 2-3 चमच तूप घालते आहे। मी हे एवढं दूध घेतलेलं आहे, थोडंसं दूध लागणार आहे, अर्धा कपचं दूध घेते आणि हे पूर्ण मिक्स करून घेऊया। दुधाला पूर्ण बॉईल येईपर्यंत आणि तूप आणि दूध मिक्स झाल्यावर ते बॉईल आहे गॅस कमी करून घेऊया। हे बघा छान दुधाला अशी बॉईल आलेली आहे, गॅस सिम करून ठेवूया। आणि ही मिल्क पावडर घेतलेली आहे मी 1 कपभर, ते घालूया। सारखी हे एकसारखी ढवळून घ्यावं लागतं। यातल्या पूर्ण गुठळ्या मोडल्या पाहिजे, गुठळ्याने दिसल्या पाहिजे। सारखं घालून सारखं एक साईड गुठळ्या मोडून घेऊयातल्या। हे बघा पूर्ण याच्या गुठळ्या मोडलेल्या आहे, असं झालेलं आहे। त्याच्यात घालूया आपण ही पिठी साखर आहे। ही अर्धा कप पिठी साखर आहे। तुम्हाला गोड किती पाहिजे अनुसार तुम्ही पिठी साखरही वापरू शकता। मी 1 चमचे घेतलेलं आहे मिल्क पावडर, अर्धा कप पिठी साखर वापरलेली आहे। हे छान असं मिक्स करून घेऊ। हे छान तर साखर यात मेल्ट होत आहे। तुम्ही खवा वापरूनही पेढे बनवू शकता। छान पूर्ण आता हे आपल्याला छान सारखं ढवळत राहायचं आहे। हे मिश्रण होत आलं की हे पूर्ण या कढईच्या बाजूने होऊन जाईल, चिटकणार नाही आहे। कढईला तूप सुटलं गेलं की समजून जायचं हे झालं म्हणून। दाखवते तुम्हाला, सारखं ढवळत राहायचं याला, नाहीतर हे ना खाली करपण्याची शक्यता जास्त असते। बघा थोडं छान आता हे सेट होतं आहे। थोडं घालूया हे केशर मिक्स केलेलं दूध आहे। त्यात घालते थोडीशी मिरची पावडर। बघा हे छान होतं, याच्या कडा छान सुटत आहे। आता पण 2 मिनटं होऊ देऊया आणि गॅस बंद करूया। सारखं फक्त असं हे सारखं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की हे खाली पुढाला लागला नाही पाहिजे। बघा छान याच्या कडा सुटत आहे। आता एकजू झालेला आहे पूर्ण। थोडंसं 5 मिनटं होऊ दे अजून। हे बघा आपलं मिश्रण पूर्ण एकजू झालेलं आहे आणि कढईला चिटकतही नाही आहे। हे आता झालेलं आहे। आपण गॅस बंद करूया आणि 10 मिनिटाला थंड होण्यासाठी ठेवून देऊया। हे कढईत जास्त गॅस बंद केलेलं आहे मी, कढईत असलं तरी थोडा वेळ ह्याला सारखं ढवळून घेऊया, म्हणजे हे कढईतही हे खाली याला करपणार नाही आहे। छान याचे हे केलेलं आहे, कढाईच्या वगैरे छान सुटलेले आहे। आता हे याला मी एका डिशमध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते आहे। हे मिश्रण मी एका डिशमध्ये काढलेलं आहे थंड करण्यासाठी। बघा थंड होते आहे। थंड झाले की याचे पेढे बनवून घेऊ। थोडंसं थंड होतं लागत आहे। हे बघा आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे। ते छान असं गोलगोल्याचे पेढे बनवून घेऊया। घेतलेलं आहे आता याच्याशी पेढे बनवून घेऊया। आणि हे बदामाचे काप आहे बनवून घेऊया। तुम्हाला हवे तशा आकाराचे तुम्ही पेढे बनवू शकता। असे गोल 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 बनवून घ्या पेढे। आणि हे आता अशा प्रकारे मी सर्व पेढे बनवून घेते आहे। तयार आहेत आपले इन्स्टंट केशरी पेढे। हे बघा किती छान बनलेले। खूप कमी साहित्यात बनणारा हा पेढा आहे, पण लवकर तयार होतो। हा बघा 15-20 मिनिटात बनणारा पेढा आहे हा। बघा याचा केशरचाही फ्लेवर छान आलेला आहे याच्यात, आणि कलरही याचा खूप छान आलेला आहे। एक वेळ अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।